लिहिलं का माधवी काललक्षणम? हो मॅम, लिहिलं. ठीक आहे. तर आता बघा काललक्षणमच्या बद्दल म्हटलंय अतीता दिव्य वहारेतुः कालः. की अतीत म्हणजे पूर्वी घडून गेलेली घटना, जसं की भूतकाळ. अतीत आदी व्यवहार हेतुः कालः. मग कालचा हेतू काय आहे? तर अतीत इत्यादी व्यवहार हेतू ह्या काय आहे? तर कालचा हेतू आहे. एक मिनिट शेअर करतो. हा, तर पहा म्हणलेलं आहे अतीतादी हेतु कालः. अतीत अर्थात भूत इत्यादी म्हणजे भूत, भविष्य आणि वर्तमान काळ. या मग अतीत म्हणजेच भूत, कंसामध्ये लिहा भूत, भविष्य, वर्तमान. अतीत म्हणजेच भूत इत्यादी, कंसामध्ये लिहा भूत, वर्तमान आणि भविष्य. व्यवहाराच्या कारणाला काल असे म्हणतात. व्यवहाराच्या कारणाला काल असे म्हणतात. कारणाला काल असे म्हणतात. काल हा एक सर्वव्यापी तसेच नित्य आहे. सर्वव्यापी तसेच नित्य आहे. आता काय म्हटलेलं इथे? काल म्हणजे टाइम, जो आपण ऋणार्थाने म्हणतो तोच, आणि तोच त्यांना अभिप्रेत आहे इथेच. तर त्याच्याविषयी त्यांनी म्हटलं की आपण भूत, भविष्य हे सगळ्या गोष्टी टाइम पिरियडशीच रिलेटेड आहे, म्हणून मग भूत, भविष्य आणि वर्तमानाचं जे कारण आहे ते काल आहे. आणि काल हा नेहमी नित्य आणि सर्वव्यापी असतो, म्हणजे सगळीकडेच काळाचा प्रभाव दिसून येतो असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर कालबद्दल पण एवढंच आहे. आता बघा, तुमच्या लक्षात आलं असेल की आता विवरण खूप छोटं छोटं होत चाललेलं आहे. म्हणजे अगोदर आपण वायूपर्यंत लक्षण बरंच मोठं होतं, त्यांचं शरीर होतं, इंद्रिय होतं, विषय होता. आता ते सगळं बंद झालं. आता फक्त त्याचं लक्षण काय आहे, त्याचं कारण काय आहे, आणि तो नित्य आहे एवढंच सांगितलेलं आहे. तर असा जेव्हा प्रश्न येतो आपल्याला की कालाचं विवरण करा, किंवा मग त्याच्या आधी कोणतं होतं, आकाशचं वर्णन करा, आकाश आणि कालाचं वर्णन करा, तर तेव्हा आपल्याला जी प्रस्तावना आहे ती थोडी मोठी घ्यावी लागते. कारण नंतर लिहायला आपल्याजवळ काही नाही आहे. नंतर आपलं 2-3 ओळीत प्रश्नाचं उत्तर संपणार आहे, पण आपल्याला तेवढ्याच उत्तरांनी मार्क मिळणार नाही जर 5 मार्काचा प्रश्न आला तर. ती प्रस्तावना म्हणजे प्रस्तावना आपल्या हातात आहे, किती छोटी करायची, किती मोठी करायची. तुम्ही थोडं त्याला डिस्क्राईब पण करू शकता, थोडं शॉर्ट पण करू शकता. खालचं जे उत्तर आहे त्याच्यावर डिपेंड आहे की आपल्याला नेमकं विचारलं आहे. जर आपल्याला हे विचारलं आहे, आता जसं काल आहे, काल विचारलं तर कालचं विवरण 2 ओळीत संपलं, तेवढ्या उत्तराला 5 मार्क मिळणार नाही आपल्याला. तर आपल्याला जी प्रस्तावना आहे ती वाढवावं लागेल. मग भारतीय दर्शन, मग त्याचे 2 प्रकार, मग त्याच्यातले आस्तिक दर्शन, मग त्याच्यातलं न्याय, मग त्याच्यातलं तर्क, मग तर्कातले किती पदार्थ, मग ते सगळे पदार्थ, मग द्रव्य सगळे 9चे 9, आणि मग नंतर मग इकडे 9 द्रव्यांमधलं काल. ते तुम्ही छान डायग्राम पण काढू शकता की पदार्थ नंतर मग द्रव्यानंतर मग काल, असं जे आपण काढलं होतं. मग काल काय तर नित्य. ठीक आहे. म्हणजे तुमच्या पॉइंटवर डिपेंड राहील की तुम्हाला प्रश्नावर डिपेंड राहील तुम्हाला प्रश्न लिहायचा कसा आहे, विचारलेलं काय. जर तुम्हाला इकडे पृथ्वी विचारली तर पृथ्वीमध्ये लिहिण्यासारखं बरंच आहे, किंवा मग तेज विचारलं तर तेजचे आणखी मग विषय, त्याचे जे विषय आहे त्याचे आणखी 4 प्रकार पडतात, त्याच्यामुळे त्याचं विवरण बरंच मोठं होईल, अर्धा पेज होऊन जाईल. तर तेव्हा तुम्ही प्रस्तावना थोडी लहानही केली तरी काही फरक पडणार नाही. पण आता हे जे पॉइंट आहे याच्या अगोदरचं जो पाहिला आपण, आकाश आणि काल, आणि याच्या पुढचे आता जेवढे येतील 2-3 जे राहिलेले आहेत ते सगळे असेच आहेत, छोटे 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 छोटे. त्याच्यानंतरचं आहे बघा आता दिक लक्षणम लिहा. दिक म्हणजे दिशा, डायरेक्शन. दिक लक्षणम टाका. दिक लक्षणम, दिक म्हणजे कंसामध्ये तुम्ही लिहून घेऊ शकता दिशा किंवा डायरेक्शन. दिक दिक
हा, म्हणजे संस्कृतमध्ये दिक पण म्हटलं जाते आणि दिशा, म्हणजे सूत्र आहे ना त्याच्यामध्ये दिक शब्द आलेला आहे. तुमच्या पुस्तकामध्ये ते दिशा काय आहे, दिशो लक्षण. तर दिक आणि दिश दोन्ही पण सेम आहे. दिक म्हणजे पण दिशा आणि दिश म्हणजे पण दिशा. त्याचं सूत्र आहे बघा, दिक क हलंत किंवा दिश लिहिलं तरी चालेल. आता त्याचं सूत्र दिलेलं आहे, प्राच्यादी व्यवहार हेतु दिक. दिक क हलंत आहे. प्राच्यादी व्यवहार हेतु दिक. मग आता प्राची म्हणजे पूर्व, जसं की आपण मराठीमध्ये म्हणतो ना पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण 4 दिशा आहेत. आणि मग त्याच्या आणखी उपदिशा पण वायव्य ईशान्य नैऋत्य वगैरे ज्या आहेत त्या. तर मग त्यांनी काय म्हटलं की प्राची म्हणजे पूर्व इत्यादी म्हणजे सगळ्या दिशा आल्या त्याच्यामध्ये. प्राची म्हणजे पूर्व, प्रतीची म्हणजे पश्चिम, इत्यादी. प्राची म्हणजे पूर्व, प्रतीची म्हणजे पश्चिम, इत्यादी व्यवहाराच्या असाधारण कारणाला दिक असे म्हणतात. प्राची म्हणजे पूर्व, प्रचिती म्हणजे पश्चिम, इत्यादी व्यवहाराच्या इत्यादी व्यवहाराच्या असाधारण कारणाला दिक कंसामध्ये या दिशा असे म्हणतात. त्या परमार्थतः म्हटलंय त्यांनी. परमार्थतः म्हणजेच एक अर्थात, परमार्थतः म्हणजेच एका अर्थाने विभागरहित आहेत. किंवा अविभाज्य आहेत. विभागरहित किंवा अविभाज्य आहे. तसेच त्या नित्य आणि विभू आहेत. बघा, आता जरी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण वायव्य ईशान्य नैऋत्य असा जरी त्यांचे भाग पाडला जात असेल किंवा त्यांना नावं दिले जात असतील, तर्कामध्ये मात्र म्हटलेलं आहे की एका अर्थाने, परमार्थ म्हणजे मोठ्या अर्थाने त्या एकच आहेत. तसेच त्या नित्य आणि विभू आहेत. विभू म्हणजे सर्वव्यापी. तर बघा, त्यांनी जे त्या ओळीत म्हटलंय ना ते पाहून घेऊ आपण काय की वह परमार्थतः एक अर्थात विभाग रहित आहेत. आता तसं पाहिलं तर आपण भाग केले वेगवेगळे दिशांचे की ही पूर्व, ही पश्चिम, ही उत्तर, ही दक्षिण. पण तर्कामध्ये म्हणणं आहे की तसं परमार्थ म्हणजे मोठ्या अर्थाने सगळ्या दिशा एकच आहेत. म्हणजे आपण जर कापायला गेलो त्यांना की म्हणजे ही म्हणजे पूर्व दिशा इथे संपली, अशी बॉर्डर नाही आहे तिची की याच ठिकाणी पूर्व दिशा संपली आहे किंवा याच ठिकाणी पश्चिम दिशा. हे आपण आपल्या सोयीसाठी केलेलं आहे. तर्कांच्या अनुसार त्या ऍक्च्युअल मध्ये एकच आहेत दिशा. त्यांना आपण नावं दिली आहेत फक्त वेगवेगळी, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्या अविभाज्य आहेत असं त्यांचं म्हणणं आहे की त्यांना आपण भागू शकत नाही. की अशी काही पदार्थ नाही येतो की आपण घेतलं त्याला असं कापलं आणि डिवाइड केलं किंवा त्याचे काही असे भिंती आखल्या त्याच्यामध्ये आणि मग तसं करून टाकलं. तर म्हणून त्यांचं म्हणणं आहे की दिशा या एकच आहेत आणि त्या अविभाज्य आहेत. आपल्याला समजावं म्हणून आपण त्याचे भाग वेगवेगळे म्हणजे ही दिशा असं केलेलं आहे. तशा दिशा एकच आहे असं त्यांना म्हणणं आहे. जसं ऍक्च्युअल मध्ये 10 दिशा मांडल्या जातात की जसं 4 प्रमुख दिशा, 4 उपदिशा आणि वर खाली असं मिळून 10 असतात. पण तर्कानुसार एकच आहे सर्व दिशा आणि विभू आहेत, नित्य आहेत. म्हणजे ते तर सगळ्या याच्यात पाहिलं आपण. सर्वव्यापी आहे, नित्य आहे म्हणजे त्यांना अंत नाही आहे, नेहमीसाठी राहणारे आहेत.
ठीक आहे. त्याच्यानंतर आहे, त्याच्यानंतरचं लक्षण पाहू आता, आत्मा, आत्मलक्षणम किंवा आत्मा लक्षणम. आत्मलक्षणम किंवा आत्मालक्षणम. माधवी आवाज येत आहे? आवाज येते माधवी? हो 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 मॅम येते. आत्मलक्षणम बघायचंय आपल्याला. स्क्रीनवरती दिसत आहे ज्ञानाधिकरण आत्मा. ज्ञानाधिकरणम आत्मा दिसत आहे? नाही. बरं थांब.